नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये। मी प्रशांत बदाने। आज विधान परिषद निवडणुकीचा माघारीचा अंतिम दिवस होता आणि आज माघारीच्या दिवशी जळगावात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसलं। एकूणच आज दिवसभरामध्ये नेमकं काय घडामोडी घडल्या, ही निवडणूक आता नेमकी कोणत्या वळणावर जाऊन पोहोचलेली आहे, यापुढे आता लढत कशी होणार आहे, याचीच माहिती आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आता लाईव्ह आलेलो आहे। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे विधान परिषदेच्या जळगाव जागेसाठी महायुतीने या ठिकाणी भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिलेली होती आणि ही निवडणूक ज्यावेळेस माघारीपर्यंत आली तर आज माघारी अंती जळगावमध्ये बिनविरोध निवडची जी चर्चा होती ती कुठेतरी थांबली आणि जळगावात निवडणूक होणार आहे ही सगळ्यात मोठी बातमी आहे। आणि दुसरी मोठी बातमी म्हणजे ही निवडणूक चौरंगी होणार आहे। म्हणजे भाजपकडून ज्यांना उमेदवारी देण्यात आली ते नंदकिशोर महाजन हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, परंतु त्यांच्या समोर शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली। माघारीसाठी जी वेळ होती दुपारी 3 वाजेपर्यंतची, त्या वेळपर्यंत सांगण्यात येत होते की शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी जरी अपक्ष उमेदवारी त्यांची होती ते माघार घेतील आणि या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये ही लढत होईल अशी जी चर्चा होती ती कुठेतरी त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आणि या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची बंडखोरीच मानली जाईल। रेश्मा काळेंची उमेदवारी या ठिकाणी कायम राहिली, त्यामुळे महायुतीमध्ये जे वाद होते, मतभेद होते ते चव्हाट्यावर आल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आता जळगावमध्ये जी चौरंगी लढत होणार आहे त्यामध्ये उमेदवार कोण आहेत याचा जर आपण विचार केला तर सगळ्यात आधी पहिलं नाव येतं महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे, जे उद्धव ठाकरे गटाचे आहेत, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांच्या समोर महायुतीचे जे उमेदवार आहेत नंदकिशोर महाजन यांचं प्रमुख आव्हान असणार आहे। परंतु या निवडणुकीमधला अजून मोठा ट्विस्ट जर आपण पाहिला तर अपक्ष उमेदवार भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवलेली आहे आणि ही निवडणूक आता कोणत्या वळणावर जात आहे याचा जर आपण विचार केला तर 2010 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीला पॅरलल ही निवडणूक चालते आहे का अशी परिस्थिती आहे। कारण 2010 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल चौधरींना अधिकृत उमेदवारी मिळालेली होती आणि 2010 मध्ये महायुतीमध्येच बंड झालेलं होतं, त्या ठिकाणी त्यांच्यातले मतभेद चव्हाट्यावर आलेले होते। अगदी त्याच पद्धतीने आता देखील परिस्थिती आहे। 2010 मध्ये भाजपकडून एकनाथ खडसेंचे चिरंजीव निखिल खडसेंना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली होती, परंतु शिवसेनेने बंडखोरी करत सुरेश दादांनी त्यावेळेस अपक्ष उमेदवार मनीष जैन यांना त्यावेळेस उमेदवारी दिलेली होती आणि निखिल खडसेंचं जी वाट होती ती बिकट झालेली होती। त्या निवडणुकीचा निकाल अतिशय धक्कादायक लागलेला होता। भाजपचे उमेदवार निखिल खडसेंचा त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला होता आणि त्यावेळेस अपक्ष मनीष जैन हे निवडून आलेले होते। अगदी त्याच वळणावर ही निवडणूक येऊन ठेपलेली आहे। आता ही महायुतीमध्ये मोठी खतखत पाहायला मिळते आहे। शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला। या निवडणुकीमध्ये जे मतांचं गणित आहे, म्हणजे एकूण मतांची जर आपण बेरीज पाहिली तर 630 मतं या निवडणुकीमध्ये आहेत। नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांची जर संख्या आपण पाहिली तर भाजपचं पारडं या ठिकाणी जड आहे। सुमारे 250 मतं भाजपच्या हक्काची आहेत। त्याच पद्धतीने शिवसेना शिंदे गटाची देखील तेवढीच ताकद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जवळपास 165 पेक्षा जास्त मतं जी आहेत ती शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत। त्यामुळे आता प्रथम दर्शनी जो बंडाचा झेंडा शिवसेनेने फडकावलेला आहे, त्यामुळे शिवसेनेच्या मतांचं जर विभाजन झालं आणि एकूणच अपक्ष असलेले अनिल चौधरी यांनी जर बऱ्यापैकी मतं आपल्या बाजूने खेचली तर या निवडणुकीचा जो कल आहे, जो प्रथम दर्शनी आता भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन देखील सांगत असले की ही निवडणूक आमच्यासाठी सोपी आहे, या ठिकाणी आमचा उमेदवार हा 100% निवडून येऊ शकतो, हा जो त्यांचा दावा आहे हा कुठेतरी त्यांचा अंदाज चुकू शकतो, अशी एकूणच परिस्थिती सध्या तरी या निवडणुकीची दिसून येत आहे। आता या निवडणुकीमध्ये जे 4 उमेदवार आहेत, भाजपचे नंदकिशोर महाजन असतील, उद्धव सेनेचे शरद तायडे असतील, अपक्ष असलेले अनिल चौधरी आणि दुसरे अपक्ष ज्या शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर आहेत रेश्मा काळे, या 4ही उमेदवारांची आता अधिकृतरित्या नावे जी आहेत ती मतदान यंत्रावर येतील आणि एकूणच आता मतांचं गणित आता इथून कशा पद्धतीने फिरवता येईल हे 4ही उमेदवार आता पुढच्या काळामध्ये
प्रचारादरम्यान ते प्रयत्न करतीलच. पण एकूणच आता ही निवडणूक अतिशय रंगतदार वळणावर येऊन ठेपलेली आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होतं की शिवसेनेकडून बंडखोरी होणार नाही, रेश्मा काळे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील. परंतु या निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडींचा परिणाम या ठिकाणी जाणवल्याचं दिसून येत आहे. म्हणजे नाशिकची जागा ही अधिकृतरित्या महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला सुटलेली होती, परंतु त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराने बंडखोरी केलेली होती. ती बंडखोरी तिकडे थांबवण्यात भाजपला यश आलं नाही, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची तिकडे अडचण झाल्याचं पाहायला मिळते. अगदी तोच धागा पकडून जळगावमध्ये देखील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने भाजपची डोकेदुखी शेवटपर्यंत कायम ठेवली. म्हणजे या डोकेदुखीचा अंदाज मंत्री गिरीश महाजनांना पहिल्यापासूनच होता का, हा देखील प्रश्न आहे. कारण गिरीश महाजन नाशिकची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. आगामी काळातला कुंभमेळा असेल किंवा एकूणच राज्यात आता सध्या नाशिकचं राजकारण ज्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, त्यामुळे गिरीश महाजन जळगावच्या तुलनेत नाशिकवर जास्त त्यांचा भर आहे. नाशिकमध्ये ते ठाण मांडून असतात. परंतु आज सकाळपासून गिरीश महाजन हे जळगावात ठाण मांडून होते आणि ते बंडखोरी थोपवण्याचा प्रयत्न करत होते. ज्या पद्धतीने सकाळी 11 वाजेपर्यंतच्या आपण घडामोडी पाहिल्यात, गिरीश महाजन शिवसेना शिंदे गटाची बंडखोरी मोडून काढण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु त्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश येताना दिसून येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपला पवित्रा बदलला. राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिघांनी देखील बंडखोरी या निवडणुकीमध्ये केलेली होती. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीच्या दिशेने वळवला आणि त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांची मनधरणी करण्यामध्ये प्रथमदर्शनी यश आलं. राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल पाटील असतील, जिल्हाध्यक्ष संजय पवार असतील, यांच्याशी त्यांनी प्राथमिक चर्चा केली. त्यानंतर स्वतः गिरीश महाजन असतील, मंगेश चव्हाण असतील, भाजपचे आमदार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण जिल्ह्याभरातल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसोबत चर्चा केली. त्यानंतर त्या बैठकीत देखील आपल्याला अनेक वादविवाद पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या अनेक नगराध्यक्ष किंवा मग नगरसेवकांनी आपलं गाऱ्हाणं गिरीश महाजनांसमोर प्रत्यक्ष बोलून दाखवलं की निवडणुका येतात त्याच वेळेस तुम्हाला आमची आठवण येते. इतर वेळी निधी असेल किंवा इतर ज्या समित्यांच्या निवडणुका असतात त्यावेळी भाजप आम्हाला मदत करत नाही, असं प्रत्यक्ष त्यांनी बोलून दाखवलं. परंतु गिरीश महाजनांना याही परिस्थितीमध्ये या साऱ्या नगरसेवकांची नाराजी दूर करण्यात यश आलं आणि राष्ट्रवादीच्या ज्या तिघांनी बंडखोरी केलेली होती ती बंडखोरी थांबवण्यात त्यांना यश आलं. मुदतीच्या अंतिम क्षणाच्या आधी राष्ट्रवादीच्या तिघांनी आपले अर्ज विड्रॉल केले, परंतु शिवसेनेच्या एका नगरसेविकेचा अर्ज गिरीश महाजनांना विड्रॉल या ठिकाणी करता आलेला नाहीये. त्यामुळे ही निवडणूक साहजिकच भाजपला सोपी नाहीये. हा पहिला मेसेज शिवसेना शिंदे गटाने भाजपला दिल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये अजून एक महत्वाची जी बाब होती म्हणजे उमेदवारी जाहीर होण्याआधीचा जर आपण विचार केला तर शिवसेना शिंदे गट जो होता तो या निवडणुकीसाठी प्रचंड आग्रही होता. म्हणजे जळगावची जागा आम्हाला मिळालीच पाहिजे असा आग्रह जो होता तो शिवसेना नेत्यांचा होता. मग पालकमंत्री गुलाबराव पाटील हे स्वतः त्यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्यासाठी आग्रही होते. त्यांनी त्या पद्धतीने लॉबिंग सुरू केलेलं होतं. दुसरीकडे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हे देखील त्यांच्या चिरंजीवासाठी आग्रही असल्याचं दिसलं. काही चढाओढ देखील शिवसेना शिंदे गटामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आपापसातील मतभेद असतील किंवा इतर कारण त्यात असतील, त्या खोलात आपल्याला आता जाता येणार नाही, कारण ही जागा आता भाजपला सुटलेली आहे. भाजपला जागा सुटल्यानंतरही शिवसेना नाराज आहे का अशी जी चर्चा होती ती पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवत होती. आणि आता ज्या पद्धतीने ही निवडणूक ज्या वळणावर आलेली आहे त्यावरून शिवसेनेने भाजपला एक प्रकारे मेसेज दिल्याची जी चर्चा आहे त्याला शिक्कामोर्तब झाल्याचं या ठिकाणी दिसतंय. आता या पुढच्या काळामध्ये भाजपला प्रचंड मेहनत या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. राष्ट्रवादीची जरी त्यांना साथ असली तरी राष्ट्रवादीचं मतांचं जे गणित आहे ते जवळपास 40 ते 50 मतांच्या जवळपास राष्ट्रवादीचं गणित आहे. त्यामुळे ती मतं तर महत्वाची आहेतच, पण 165 पेक्षा जास्त मतं असलेल्या शिवसेना शिंदे गटाला डावलून आता भाजपला बिलकुल चालणार नाहीये. एकूणच ही निवडणूक आता रंगतदार स्थितीमध्ये आहे. म्हणजे जागा वाटप व्हायच्या आधी शिवसेनेचा जो दावा होता की जळगावची जागा आम्हाला मिळाली पाहिजे, जळगाव लोकसभेचा जर आपण विचार केला तर 4 आमदार या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे आहेत. एकूण संख्याबळ देखील बऱ्यापैकी शिवसेना शिंदे गटाकडे होतं. नगरपालिका निवडणुकांचा जर आपण विचार केला, जळगाव महानगरपालिकेच्या निकालाचा जर आपण विचार केला तर शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा अगदी चांगला राहिलेला आहे. त्यामुळे भाजपने आता शिवसेना शिंदे गटाला भाजपला दुखावून चालणार नाहीये. ते कशा पद्धतीने आता या
परिस्थितीमध्ये समट घडवून आणतात हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे आता जळगावमध्ये एक चर्चा ही देखील होती की ही निवडणूक बिनविरोध होता कामा नये अशी नगरसेवकांमधून चर्चा होती. ती आता निवडणूक होणार आहे, त्यामुळे नगरसेवकांसाठी देखील ही आनंदाचीच बातमी आपल्यासाठी म्हणावी लागेल, कारण त्यांना मतदानाचा हक्क या निवडणुकीमध्ये बजावता येणार आहे. अन्य दुसरी देखील कारणं आहेत ती आपल्याला स्पष्टपणे बोलता येणार नाहीयेत. आता त्या पद्धतीने ही निवडणूक पुढे जाताना दिसत आहे. परंतु या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या घडामोडी घडल्या त्या पुन्हा एकदा मी सांगतो. भाजप नेते गिरीश महाजन यांची पद्धतशीरपणे कोंडी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यामधले मतभेद आता जाहीरपणे चव्हाट्यावर आलेले आहेत. हे दोन्ही पक्ष आता एकमेकांची कशा पद्धतीने जुळून घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आणि या निवडणुकीचा आता जो पुढचा काळ आहे म्हणजे मतदान आणि मतमोजणी मधल्या काळामध्ये काय काय घडामोडी घडतात याची इत्थंभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. प्रेक्षक म्हणून आता तुमची या निवडणुकी संदर्भात काही गणितं असतील किंवा तुम्हाला काय वाटतं कोणत्या दिशेने ही निवडणूक आता पुढे सरकेल, कोणाचं पारडं जड असेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय. पाहत राहा लोकमत.